नमस्कार. आता आपण महानगरपालिका मुख्यालयासमोर उपस्थित आहोत. गेल्या काही दिवसांपासून फक्त एकाच गोष्टीची चर्चा वसई विरारमध्ये होते आणि तो म्हणजे पाण्याचा मुद्दा. पाण्याचा मुद्दा वसई विरारमध्ये असा काही रखडलाय की त्याच्यावर तोडगाच निघत नाहीये. आता विविध पक्ष यामध्ये आपली भूमिका मांडतायत. काही पक्ष मोर्चा काढून तर काही पक्ष बैठका घेऊन. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजाराम मुळीक सर. आज एनसीपीची यामध्ये काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 30 ऑक्टोबर रोजी खासदारांनी असं डिक्लेअर केलं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी जे आहेत ते उद्घाटनासाठी येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या पक्षाचे आहेत. म्हणून आपण एनसीपीची जी आहे ती महत्त्वाची भूमिका जी आहे पालघर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सगळे पक्ष जे आहेत ते आता पाण्याच्या मुद्द्यामध्ये उतरत आहेत. एनसीपीचा पाण्याच्या मुद्द्यामध्ये काय रोल आहे? वस्तुतः वसईतील जनतेला पाणी लवकरात लवकर मिळालं पाहिजे हे उद्घाटनापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. ही आमची भूमिका आहे. आता सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका पाण्याकडे लक्ष अट्रॅक्ट करताना आपल्या पक्षाकडे जावं हे निश्चितपणे असू शकतं. पण आमची भूमिका अशी आहे की पाण्याची समस्या जी वसईमध्ये सोडवण्याचे प्रयत्न केले त्यामध्ये एनसीपीचा वाटा सिंहाचा आहे. तत्कालीन सरकार ज्यावेळी अल्पमतामध्ये होतं 1999 मध्ये, त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांनी काय केलं की पाण्यासाठी भरघोस निधी मागितला. त्यावेळी आमच्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री आर.आर. आबा होते, आमचे अजितदादा होते. यांनी तो निधी भरपूर त्यांना मिळवून दिला आणि ते खुल्या मनाने त्यावेळी हितेंद्र ठाकूर साहेबांनी सुद्धा खुल्या मनाने सांगितलं की यांनी मदत केली. त्यानंतर वेळोवेळी ज्या पाण्याच्या स्कीम इम्प्लिमेंट झालेल्या आहेत, आमचे अजितदादा त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणजे जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, उपमुख्यमंत्री असेल, अजितदादा कायम सत्तेमध्ये आहेत आणि त्यावेळी हितेंद्र ठाकूरांच्या आग्रहासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे पाण्याच्या ह्या ज्या स्कीम आहेत त्या इम्प्लिमेंट लवकरात लवकर झालेल्या आहेत. वसईतील जनतेला माहिती आहे. आपणाला माहितीसाठी सांगतो, आता जे पाण्याचे पैसे 120 आहेत जे प्रत्येक घराला लावले जातात ते मिनिमम आहेत आणि ते पैसे त्याच रेटला ठेवण्यासाठी त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादांनी त्यावेळी 97 कोटी रुपये निधी दिला होता. भरघोस निधी दिलेला आहे, प्रत्येक वेळी दिलेला आहे. सर आताच्या घडीला पण जलसंपदा मंत्री दादाच आहेत. काय सांगाल की दादांची यावर काय भूमिका आहे? कारण आता तुम्ही त्यांच्या जवळचे असल्यामुळे तुम्हाला माहित असेल सध्या त्यांच्याकडून काय भूमिका मांडली जाते. दादा आता उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थखातं आहे त्यांच्याकडे. गेल्या 15-20 दिवसापूर्वी ज्यावेळी आम्ही दादांना भेटलो त्यावेळी दादांनी सरळ सांगितलेलं आहे की वसईच्या बाबतीत तेथील आमदार हितेंद्र ठाकूर साहेब असतील, क्षितिजदादा असतील, आपले राजेश पाटील साहेब असतील, हे ज्या वेळी आलेले आहेत आणि वसईच्या विकासासंबंधी ज्यावेळी चर्चा केलेली आहे त्यावेळी माननीय अजितदादांनी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निधीसुद्धा भरपूर दिलेला आहे वसईसाठी आणि देत आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रवादीला वेगळं जाऊन काय सांगायची गरज नाही की आम्ही काय करणार आहे, काय करतोय. आमचे नेते अजितदादा पवार वसईच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कायमच राहिलेले आहेत, कायम मदत केलेली आहे. हे निर्वात सत्य आहे. 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री सर येणार आहेत किंवा उपमुख्यमंत्री येणार आहेत. तुम्हाला याची काही कल्पना होती का? कारण खासदारांनी परस्पर बातम्या देऊन टाकल्या, कोणती घोषणा केली, त्यानंतर मोर्चे पण काढले. यावर असं दिलं की प्रधानमंत्री सर स्वतः येणार आहेत आणि इकडे उद्घाटन करणार आहेत. तुम्हाला याची काही कल्पना होती का? कारण त्यांचं नियोजन जे आहे ते 8-8 दिवसांचं आधीच ठरलेलं असतं आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हे घोषणा करून टाकली आणि मग मनसेने असं सांगितलं की हे सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत. आयुक्तांना देखील याबद्दल काही माहिती नव्हतं. तुम्ही काय सांगाल यावर? खासदार साहेब हे आमच्या युतीमध्ये म्हणजे सत्तेमध्ये सहभागी आहेत. त्यांना बातमी कळली असेल, खासदार साहेबांनी सांगितलं असेल. मनसे विरोधात आहेत, त्यांना बातमी कळली नसेल, त्याने सांगितलं नसेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने जर बघितलात तर ज्यावेळी उद्घाटन होईल सत्ता आमचीच आहे, आम्ही त्याचं स्वागत करू. मग आता एनसीपीला जर मोर्चा काढावा लागला सत्तेत असून पण तर एनसीपी त्यासाठी तयार आहे का? मोर्चा काढायचं हे शेवटचं टोक असतं. मोर्चा कधी राजकारणासाठी राजकारण हे एनसीपीने आणि आम्ही म्हणजे एनसीपीचा कार्यकर्ता म्हणून कधीच केलं नाही. राजकारणासाठी आम्ही जनतेच्या हितासाठी फक्त मोर्चे काढलेले आहेत. ज्यावेळी शेवटचं टोक येतं आणि काहीच होत नाही, चर्चा चालू आहे, सरकार आमचं आहे. जर मला काही वाटलं तर मी दादांकडेच जाऊन बसेल ना, दादा काय ते सांगा म्हणून. नक्कीच. त्याच्यामुळे सध्या तरी पाण्याच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची पाळी आमच्यावर आलेली नाही. नेतृत्व सक्षम आहे आमचं.
सर तसा तर हा शेवटचा प्रश्न आहे, पण थोडा खोचक आहे. खासदारांनी जो मोर्चा काढला, खासदार स्वतः रस्त्यावर उतरले होते, आपल्या सर्वांना माहीतच आहे, प्रेक्षकांनी पण बघितलं. जवळजवळ असं म्हटलं जातंय की 2,500 ते 3,000 लोक त्या मोर्चाला फॉलो करत होती. तर ते आपल्यासोबतही आहे, म्हणजे सत्तेत आपण सगळेच आहात. तर मग कशा प्रकारे, म्हणजे तुम्ही का नाही आलात मोर्चाला? नाही, खासदारांच्या मोर्चाला आमचा काही विरोध नाही. शेवटी त्यांना हक्क आहे, लोकशाही देश आहे आपला. जनतेच्या प्रश्नावर त्यांनी मोर्चा काढला आहे, त्यावेळी त्यांना वाटलं ठीक आहे मोर्चा काढूया. आमच्याकडे मेसेज पोचायला थोडासा समन्वय साधला नसेल, बाकी मोर्चा कोणी काढू नये ह्या मताचे आम्ही नाही. मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. खासदार साहेबांना आहे, मनसेला आहे, राष्ट्रवादीला आहे. पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की चर्चा करून ज्यावेळी नाईलाज होतो, ज्यावेळी वटणीवर आणायचं, त्यावेळी मोर्चा आम्ही काढतो. धन्यवाद सर. जसं की आता आपण सरांशी बोललेलो आहोत, एनसीपीची भूमिका यावेळेस ठाम आहे की मोर्चा हा तेव्हाच काढावा जेव्हा टोकाचा जो निर्णय होत नसेल आणि टोकाचा पाऊल उचलण्याची घडी आलेली असेल. कारण आत्ताच्या घडीला जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. जेव्हा ते तात्कालीन जो वर्ष होते त्यांनी सांगितलं, त्यावेळेस देखील अशी परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा समस्या सोडवल्या गेल्या होत्या आणि तेव्हा देखील बहुजन विकास आघाडीचे आमदार जितेंद्र ठाकूर आणि अजितदादा पवार यांच्या समन्वयाने हे संपूर्ण जे आहे ते मुद्दे सोडवले गेले होते. आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती वसई विरारमध्ये आली आहे, म्हणून पुन्हा एकदा तीच जोडी परत एकदा हे सर्व विषय सोडवते का, ते देखील कोणते मोर्चे आणि घोषणाबाजी न करता असा प्रश्न उपस्थित राहिलाय. पाहण्यासारखं असेल पाण्याच्या या शर्यतीमध्ये आता कोणता पक्ष पुन्हा एकदा पुढे येतोय. धन्यवाद.